राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांनी काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे 6 वर्षांसाठी निलंबन केले आहे। त्यामुळे पक्षाच्या आदेशाप्रमाणे डॉक्टर राजन साळवी यांचे काम करावे असे आदेश दिले आहेत। कार्यकर्त्यांनी डॉक्टर राजन साळवी यांच्या प्रचाराला प्रारंभ करावा असेही म्हटले। दरम्यान हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनी खलाजी यांच्या मान्यतेवरून आणि प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशनानुसार रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा समन्वयपदी हुस्नबानू खलिफे, सहदेव बेटकर, रमेश कीर यांची निवड करण्यात आली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉक्टर राजेंद्र साळवी यांचा प्रचार महाविकास आघाडीतर्फे जोरदार सुरू आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आणि सर्व माजी लोकप्रतिनिधी आम्ही एक दिलाने काम करत आहोत आणि यामुळे राजेंद्र साळवी यांचा विजय निश्चितपणे होणार आहे। आमच्या काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष उमेदवारी करून बंडखोरी केलेली आहे, परंतु त्याकरिता त्यांना पक्षाने 6 वर्षासाठी निलंबित केले आहे। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे की पक्षाच्या आदेशाप्रमाणे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र साळवी यांच्या प्रचाराला सुरुवात करावी आणि मोठ्या पक्ष मताधिक्याने मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना निवडून द्यावे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।